नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आरती एस यांनी मांडलेला विचार. आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ना सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे आपलं अस्थिर अशांत होत चाललेलं मन आणि त्यातनं बिघडत चाललेलं आपलं मानसिक आरोग्य. आता हे मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी काय बरं उपाय? तर मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे तो म्हणजे ध्यान. आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक गोष्ट, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, दुःख, संकट, निराशा, अपयश असो किंवा सुख, समाधान, आनंद, यश असो, हे सारं काही आपल्या विचारांमुळे, आपल्या सकारात्मक वा नकारात्मक वृत्तीमुळे, आपल्या वृत्तीमुळेच आपण आनंदी होतो आणि दुःखीही होतो. हे आपल्याला केव्हा लक्षात येतं? जेव्हा आपण ध्यान करतो. ध्यान करणं म्हणजे विचारशून्य होणं असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यामुळे आपल्याला ते काही जमणार नाही बुवा असा सुद्धा समज आहे. मग असा भ्रम मनात बाळगून अनेक जण ध्यान म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करायचं हे जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. ध्यान करणं म्हणजे आपण करत असलेल्या गोष्टीबद्दल, कामाबद्दल, मनातल्या विचारांबद्दल जागरूक राहणं. आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर चिंता न करता चिंतन करणं म्हणजे ध्यान. जेव्हा आपलं बाह्य मन आणि शरीर करत असलेल्या गोष्टींबद्दल आपलं अंतर्मन आपल्याला प्रश्न विचारायला लागतं, तेव्हा आपण करत असलेल्या गोष्टी योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा आपण ध्यानावस्थेच्या जवळ जात आहोत हे लक्षात घ्यायला हवं. ध्यानाची सवय लावल्यानं आपण स्वतःविषयी अधिकाधिक जाणून घ्यायला सुरुवात करतो. ध्यानामुळे आपल्यामध्ये वैयक्तिक परिवर्तन व्हायला सुरुवात होते. राग, लोभ, मोह, निराशा, तक्रारी करणं हे आपोआप कमी होतं आणि आपलं मानसिक आरोग्य सशक्त व्हायला मदत होते. चिंता न करता ध्यान करणं म्हणजेच आपलं उत्तम मानसिक आरोग्य घडवण्याचा उपाय आहे हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि नुसतं लक्षातच घेतलं नाही पाहिजे, तर त्यावर कृतीसुद्धा करायला हवी. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.